नाही मिळत नवीन पिढीला. हल्ली आम्ही जे अनुभवलं ते. वडील बाहेरगावी सर्व्हिसला होते, त्यामुळे वर्षातून काही प्रसंगानुरूप जाणं येणं असायचं. पण त्यावेळेस गाव एकसंध होतं. लहानसं गाव आहे. कुठल्याही घरात गेलं तरी ते आपलंच वाटायचं आणि अनोखी आणि प्रेमी तेवढंच होतं. एकच गल्लीचं गाव, पण प्रेम जिव्हाळा इतका होता की त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. आणि कधीतरी असं गावी गेल्यामुळे प्रत्येकाला खूप आपुलकी वाटायची. कोणी शेतात नेणार, कोणी हे खायला देणार, कोणी ते खायला देणार. घरचं गुऱ्हाळ देखील होतं. शेतात जाऊन तो गरम गूळ चाखायला मजा यायची. केळीच्या बागा होत्या, आमराई होती. आंबे तर इतके यायचे जे हल्ली पाहायला मिळत नाही. ग्रामीण भागात देखील आज घडीला सर्वत्र आंबे तोडून टाकलेले आहेत, कारण त्या खारुताई त्रास देतात म्हणून, किंवा झाडाची सावली पडते म्हणून. नाही दिसत हल्ली झाडं शेतांमध्ये. नाही तर प्रत्येक शेतात 4-4, 5-5 आंब्याची झाडं असायची. फार वेगळं होतं ते दिवस. सुबत्ता फार नव्हती, पण समाधानी होते. कुठेच असं हे जाणवायचं नाही आणि अपेक्षा फार नव्हत्या. चालू एक सीझनमध्येच परिवार चालला की पुरेसं असायचं. पण हल्ली उत्पादनाच्या नादी लागून बाकी गोष्टी आल्या. नैसर्गिक शेणखत गेलं, त्याच्या जागी तुमची रासायनिक खतं आली, फवारण्या आल्या. ते खायलाही ती मजा आता उरलेली नाही. पूर्वी शेतात जर न्याहारी बांधून जेव्हा न्यायचे तर 1-1, 1.5 भाकरी मुलंसुद्धा पचवायची. पण आता नाही ते राहिलं. खिचडी हा भाग कधीतरी पाहुणचार म्हणून असायचा. आज रोज खिचडी असते. ते खिचडीचा कंटाळा यायला लागला. सांगायचं तात्पर्य आहे, ते दिवस वेगळेच होते सर्वच बाबतीत. काकांच्या बरोबर मोठेने पाणी काढताना समोर घेऊन आम्हाला बसायचे. शेतात जे आपले बारे धरणं, म्हणजे जे चाऱ्या वगैरे कोरून दुसरीकडे या चारीतून त्या चारीला पाणी देणं, हे प्रकार देखील आनंदाने आम्ही करायचो. वेगळंच होतं ते वातावरण. आता फक्त राहिले आठवणी. ती अनोखीही संपली, ते दिवसही संपले. आज घडीला ती आपुलकी आणि ते प्रेम दिसत नाही. विभागलं गेलं सारं. एकत्र कुटुंब पद्धतीत खूप काही होतं. मनं जोडलेली होती, माणसं जोडलेली होती. पण आता सर्व विभक्त आणि विभक्त. मनं देखील दुभंगली आणि सर्वच संपलं.